125 वर्ष मी जगेन असं सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब 89व्या वर्षी खूप थकला. कर्नाटकाच्या वाकीम खेड्याच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की मी अहमदनगर हा माझा प्रवासाचा शेवटचा टप्पा असेल. आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा, पण या आलमगीराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला, हतबल झालेला. त्याचे शेवटचे काही महिने, काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते. कसे होते त्याचे शेवटचे दिवस? कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू? पाहूया आजच्या या व्हिडिओमधून. 20 जानेवारी 1706 रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला होता. त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते. फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता, जो त्याचा समवयस्क होता. महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या 25 वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले, सिंहगड, राजगड, राजमाची, चंदनवंदन, सातारा मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते. ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले. औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले. म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला. त्याच्या दरबारात भित्रे स्तुतीपाठक, नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे, सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्त्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती. मराठ्यांचं राज्य जिंकायचं त्याचं स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार पर्व सुरू झाले होते. त्याचा बंडखोर मुलगा अकबर 1704 मृत्यू पावला. त्याची मुलगी जेबुनिसा हिने दिल्लीत नजरकैदेत असताना 1702 साली आत्महत्या केली. त्यांची एक सख्खी बहीण गौहर आरा हिचा 1706 साली मृत्यू झाला. 1706 सालीच त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा येजीद बक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले. पुढच्या काहीच महिन्यात औरंगजेबाचे 3 नातू मृत्युमुखी पडले. पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत. त्याची 3 मुलं खरं तर अजून जिवंत होती, पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता. औरंगजेबाच्या हृदयाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुबा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटवून घेतला. खानदेश, वऱ्हाड, माळवा इत्यादी भागात धनाजी जाधवांनी जोरदार मोहिमा करून बादशाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले. बादशाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशाह आपला अखेरचा एक दिवस मोजत होता. जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला, पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही. औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती, पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही. बादशाह एक गोष्ट जाणून होता, ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत. औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेल्या कामबक्षला उरलेले त्याचे 2 भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे. आणि हे माहिती असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता, कारण त्याने स्वतःने आपल्या बापाची आणि भावांची हत्या करून मिळवले होते आणि त्याची मुले देखील हेच करणार होती. त्यामुळे उगाचच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा. तो म्हणायचा, मी निशब्द झालो आहे. परमेश्वराने मला आपल्या जवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो. काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की वत्सा, तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही. तुला आणखी 30 वर्ष जगवण्याचा मी निर्णय घेतला आहे. या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचाच अंदाज होता. पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह जास्त दिवस जगत नाही. आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट, त्यानंतर पुन्हा भेट होणे नाही. 9 फेब्रुवारी 1707 रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला. त्यानंतर 14 फेब्रुवारीला शहजादा आझम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला. त्याचा 3रा मुलगा मोहद्दजम यावेळी पेशावरला होता. त्याचा सर्वात आवडता नातू बेदार बख्त हा देखील त्याच्याजवळ नव्हता. त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीही लोक त्याच्यासोबत नव्हते. शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आझम आणि कामबक्ष यांना 2 पत्रे लिहिली. आपल्या मुलांसाठी त्याने एक मृत्यूपत्रही तयार करून ठेवले.
ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला। त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्राच्या 12व्या कलमात त्याने हे मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातली शेवटची एक कधीही न भरून निघणारी चूक होती। अखेर 20 फेब्रुवारी 1707 रोजी सकाळी औरंगजेब शय्याघरातून बाहेर आला। सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि देवाचे नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला। त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली। त्याचा श्वासोच्छ्वास जड झाला, तरीही त्याने 8 वाजेपर्यंत प्रार्थना केली। तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली, ती कायमचीच। त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला। शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केले, पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या 15 वर्षात त्याच्या वंशजांची आणि बादशाहीची स्थिती हास्यास्पद झाली होती। त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली, आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे। त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला। त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत ख्वाजा जैनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले। मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते, आजमा फसाद बक, म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंदाज धुंदी वाजेल। महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि 6 लाख सैन्य घेऊन आला होता। इटालियन प्रवासी मनोची म्हणतो, औरंगजेबाच्या मोहिमेत दरवर्षी 1 लाख सैन्य मरत असे। औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला, ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापजाद्याचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सैन्याने निश्वास सोडला। प्रत्येक जण त्याच्या मरणाची वाट पाहत होता, पण बादशाह काही मरत नव्हता। या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ 26 वर्षानंतर मिळाली। त्याचा मुलगा आझमशहाला गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता, कारण त्याला माहिती होतं की पुढच्या काहीच दिवसात बादशाह मरणार आणि त्यावेळेला आपण इथं असणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे 20 फेब्रुवारीला औरंगजेबाचा मृत्यू होताच दुसऱ्याच दिवशी 21 फेब्रुवारी 1707 आझमशाह तिथं हजर झाला आणि त्यानं बादशाहचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःला बादशाह घोषित केलं। थोडक्यात काय तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कोणालाच झाले नाही। आपल्या कट्टर धर्मांध वागणुकीनं त्याने 89 वर्ष हे जग नासवलं। तो कधी ना चांगला शासक झाला, ना चांगला माणूस, ना चांगला मुलगा, ना चांगला बाप। तो जन्माला यायच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर तो जाताना राहिलं नव्हतं। ते तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता। स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला। तो मरताच भूतो न भविष्यती हालत त्याच्या साम्राज्याची झाली। त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठे आणि मराठे। आणि याचं कारण मराठे तरी का नसतील, कारण औरंगजेबाने इथं शोषलेली रयत, छत्रपती संभाजी महाराजांची केलेली निर्गुण हत्या, या सगळ्या गोष्टी आजही मराठी माणसाच्या, हिंदू माणसाच्या मनामध्ये सलत राहतात। ही लढाई कुठल्या धर्माविरोधात कधीच नव्हती, निश्चितच नव्हती, कारण असले क्रूर शासक, मग त्या कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना या मातृभूमीत जागा नाही एवढं मात्र नक्की। आणि हेच मराठ्यांनी करून दाखवलं आणि औरंगजेब याच मातीत मेला।